हरे कृष्णा। जय राधा माधव कुंज बिहारी, 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 जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी, जय जन वल्लभ गिरिवरधारी, जय जन वल्लभ गिरिवरधारी, यशोदानंदन ब्रजजन रंजन, यशोदा नंदन ब्रजजन रंजन, यशोदानंदन ब्रजजन रंजन, नंदन ब्रजजन रंजन, यशोदानंदन ब्रजजन रंजन, नंदन ब्रजजन रंजन, यमुना तीरावन चारि, यमुना तीरावन चारि, यमुना तीरावन चारि, यमुना तीरावन चारि, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी। श्री श्री राधा गोपाल भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने, नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे, निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे, जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे।
हरे कृष्ण. हरे कृष्ण. सर्व भक्तांचं पुन्हा एकदा आजच्या आपल्या या भागवतम क्लासमध्ये विशेष स्वागत आहे. तर आपण काल भगवान श्रीकृष्णांच्या लीलेमधील कृष्ण काल यवनाचा अंत कसा करतात हे चर्चा केली आणि त्याच्यानंतर जरासंध मग जेव्हा 18व्या वेळेला सेना घेऊन येतो त्याची, तर कृष्ण त्यावेळेला जरासंधाची युद्ध न करता त्या ठिकाणून पळ काढतात किंवा पळून जातात कृष्ण आणि बलराम. आणि जरासंध त्यांचा पाठलाग करतो आणि कृष्ण एक पर्वतावर जातात. कृष्ण आणि बलराम प्रवर्शन नावाचा पर्वत होता, जवळजवळ 11 मैल 11 योजन तो उंच होता. म्हणजे किलोमीटरमध्ये जवळजवळ 140 किलोमीटर होतं. तर एवढा उंच तो पर्वत होता आणि त्यावर कृष्ण बलराम जातात. आणि जरासंध काय करतो, चारी बाजूने अग्नी लावतो, जेणेकरून त्या वनामध्येच किंवा पर्वतावरच कृष्ण बलराम जाऊन भस्म होतील यासाठी. तो कृष्ण आणि बलराम तेवढ्या उंच डोंगरावरून काय करतात, खाली उडी घेतात आणि तरीही फार सुखरूपपणे ते खाली येतात. कारण भगवान कृष्ण आणि बलराम हे दिव्य त्यांचं शरीर आहे. आणि जरासंधाला वाटतं की आपण कृष्ण बलरामला मारलेला आहे आणि आता आपण विजयी झालो. आणि तो विजयाचा आनंद साजरा करत फार आनंदाने तो आपल्या राज्यामध्ये निघून जातो. परंतु कृष्ण बलराम इकडं सुखरूपपणे द्वारकेमध्ये पोहोचतात आणि द्वारकावासी पण त्यांचं स्वागत करतात. आणि तिथून मला कृष्ण बलराम आणि सर्व मथुरावासी द्वारकेमध्ये आता राहणं सुरुवात करतात. आणि इथून आता द्वारका लीला सुरू होते. मग आचार्य सांगतात की कृष्ण जेव्हा जरासंध 18व्या वेळेला आला होता सैन्य घेऊन युद्ध करण्यासाठी, तर त्यावेळेला कृष्णाने युद्ध न करता तिथून पळ का काढला, याचं कारण काय? तर याचं कारण गर्ग संहितेमध्ये सांगितलेलं आहे. भागवतामध्ये याचं कारण सांगितलेलं नाही किंवा तो विषय आला नाही, परंतु गर्ग संहितेमध्ये त्याचं कारण सांगितलेलं आहे. तर सांगितलं जातं की जरासंध हा ब्राह्मणांचा म्हणजे फार आदर करायचा. आदर म्हणजे स्वतःच्या लाभासाठीच, कारण ब्राह्मणांच्या आशीर्वादावर फार शक्ती आहे. आणि म्हणून तो काय करायचा, याच्या अगोदर 17 वेळेला तो जेव्हा आक्रमण करण्यासाठी आला होता मथुरेवर, तर प्रत्येक वेळेला तो काय करायचा, ब्राह्मणांना भरपूर प्रमाणात दान धर्म करायचा. गायींचं, सोनं चांदी धान्य, वेगवेगळे रत्न, अशा मोठ्या प्रमाणात ब्राह्मणांना दान धर्म करायचा. कशासाठी, की ब्राह्मणाने आपल्याला आशीर्वाद द्यावा विजयाचा, आणि त्या आशीर्वादाच्या बळावर मी काय करू शकेन, मथुरेवर विजय प्राप्त करू शकेन. आणि या भावनेने तो दरवेळी ब्राह्मणांना दान धर्म करायचा. आणि ब्राह्मण लोक पण भयाने त्याला आशीर्वाद द्यायचे वरून. कारण हा जो जरासंध आहे किती क्रूर आहे हे ब्राह्मणाला माहिती होतं. आणि दान धर्म देत आहे आणि त्याला प्रसन्न करण्यासाठी आपण वरून का होईना आशीर्वाद दिला पाहिजे, म्हणून ब्राह्मण लोक जरासंधला वरून आशीर्वाद द्यायचे. परंतु हृदयातून ब्राह्मण लोकांना माहित होतं की वास्तविक याचं परिणाम काय होणार आहे या युद्धाचा. कारण कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत आणि त्यांच्यासोबत कोणी विजय प्राप्त करू शकत नाही. त्यांना कृष्णांना किंवा बलरामला कोणी पराजित करू शकत नाही हे ब्राह्मणांना पण माहित होतं. कारण ते जे ब्राह्मण होते ते आता कलियुगासारखे ब्राह्मण नव्हते, ते वास्तविक गुणाने पण ब्राह्मण होते, द्वापरयुगातले ब्राह्मण. आणि त्यामुळे ते दान धर्म स्वीकारायचे, जे काही देत आहेत ते आदरापोटी. परंतु आशीर्वाद हृदयातून ते विजयाचा आशीर्वाद देऊ शकत नव्हते. म्हणजे त्यांना माहित होतं की ह्याचा विजय होऊ शकत नाही, पण वरून बोलायचे ठीक आहे तुझा विजय होईल म्हणून. आणि असं आशीर्वाद प्राप्त करून पण 17 वेळा तो पराजित झाला होता जरासंध. त्यामुळे आता 18व्या वेळा तो काय करतो की पुन्हा सैन्य घेऊन त्या आक्रमणासाठी निघण्याच्या अगोदर ब्राह्मणांना बोलवून भरपूर काही दान धर्म देतो. परंतु ह्या वेळेला 18व्या वेळेला तो आणखी काय करतो, दान धर्म देतो आणि त्यांच्याकडून विजयाचा आशीर्वाद पण घेतो. परंतु सर्व ब्राह्मणांना, ज्या ब्राह्मणांना त्यांनी दान धर्म दिले, भरपूर ब्राह्मण आले होते, सर्वांना तो बंदी बनवतो. तर पहा किती असुर जे लोक असतात त्यांची प्रवृत्ती काय असते पहा, की दान धर्म देत आहे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि त्यांना बंदी पण बनवत आहे. आणि कशासाठी, की त्यांना म्हणतो ब्राह्मणांना की मी एवढ्या 17 वेळा आक्रमण केलं, जर वेळा तुम्हाला मी दान धर्म देत होतो आणि ब्राह्मणाचा आशीर्वाद कधीही व्यर्थ जात नाही, तरी पण मी पराजित झालो, याचा अर्थ तुम्ही योग्य हृदयातून मला आशीर्वाद दिला नाही.
आणि आत्ता जर मी 18व्या वेळेला पुन्हा पराजित झालो तर याद राखा, मी काय करेन, सर्वांची हत्या करेन. असा जरासंध त्या ब्राह्मणांना बोलतो आणि सर्वांना बंदी बनवून ठेवतो. म्हणजे ह्या ठिकाणी आशीर्वाद जो आहे तो पण त्याला जबरदस्तीने हवा आहे. ही असुरांची प्रवृत्ती असते. आता आशीर्वाद कोणी जबरदस्तीने घेऊ शकतो का? आशीर्वाद हा हृदयामध्ये असणाऱ्या प्रेमाच्या द्वारे प्रकट होत असतो. एखाद्याच्या हृदयामध्ये जर प्रेम असेल दुसऱ्या व्यक्तीप्रती, तर स्वाभाविकपणे त्याच्या मुखातून त्याच्यासाठी शुभचिंत बाहेर पडेल किंवा आशीर्वाद बाहेर पडेल. तुम्ही जबरदस्तीने एखाद्याकडून तुमच्यासाठी शुभ चिंतनाचा आशीर्वाद प्राप्त करू शकत नाही. पण तो हा जरासंध एवढा म्हणजे क्रूर आणि एक निर्दयी होता आणि तो त्या सर्व ब्राह्मणांना बंदी बनवतो. मग आता ब्राह्मणांना बंदी बनवून ठेवल्यानंतर तो मग आक्रमण करण्यासाठी निघाला होता. आणि ब्राह्मणाला माहित होतं की हा विजयी होऊ शकत नाही, कारण कृष्णासोबत कोण विजयी होऊ शकतं. आणि शेवटी मग आता जरासंध पुन्हा आल्यानंतर पराजित होऊन आपल्याला मारणार, आपली हत्या करणार म्हणून ते ब्राह्मण फार भयभीत होतात आणि हृदयातूनच भगवंतांना प्रार्थना करू लागतात की हे कृष्णा, तुम्ही पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहात, तुम्ही ब्राह्मणांचे, गायींचे रक्षण करणारे आहात आणि परित्राणाय साधूनाम, साधूचं रक्षण करण्यासाठी तुमचा अवतार झालेला आहे आणि तुम्ही आम्हाला ह्या संकटातून वाचवा, असं ते हृदयातूनच प्रार्थना करतात. कोण? ब्राह्मण लोक. आणि भगवान सर्वांच्या हृदयामध्ये अंतर्यामी म्हणून आहेतच परमात्मा रूपात. तर कृष्ण हा जो प्रसंग आहे हे जाणतात की जरासंधने आता काय केलेलं आहे. आणि जर ह्या वेळेला आपण जरासंधला हरवलं किंवा सोडलं आणि तो जाऊन काय करेल, आणि समजा आपण त्याला मारलंही तरी त्याचे जे सैन्य त्या मगध राज्यामध्ये आहेत ते काय करतील, त्या ब्राह्मणांना मारून टाकतील. कारण त्याने तसं सांगून आला होता की मी जर आलो नाही, मी तिथंच मृत्यू पावलो तर या ब्राह्मणांना काय करा, तुम्ही मारून टाका. तर अशा पद्धतीने सर्व नियोजन त्यांनी केलं होतं. आणि म्हणून कृष्ण काय करतात की त्या ब्राह्मणांचं रक्षण व्हावं आणि ब्राह्मणांनी जो काय वरून पण आशीर्वाद दिला आहे तो सत्य ठरावा जरासंधाच्या बाबतीत. म्हणून कृष्ण त्यावेळेला काय करतात, 18व्या वेळेला जरासंधाच्या सेनेचा नाश करत नाहीत, त्याच्याशी युद्ध करत नाहीत, तिथनं पळ काढतात. म्हणजे पळून जाणं पण एक पराजितच लक्षण आहे. आणि मग कृष्ण बलराम जर पळून गेले तर जरासंध विजयी झाला याचा अर्थ. आणि मग म्हणून कृष्ण तिथं बलराम पळून जातात आणि पळून जाऊन त्या पर्वतावर जातात आणि असे काही नियोजन करतात की जरासंधाला वाटावं की आपण मेलेलो आहोत आणि त्याला फार म्हणजे विजयाचा आनंद वाटावा आणि आपण सुखरूप द्वारकेला पोहोचू. आणि इकडं तो मग आल्यानंतर ब्राह्मणांना उलट आणि काय करेल, मान सन्मान देईल. आणि असंच होतं. मग जरासंध फार आनंदित होतो आणि खरोखर ब्राह्मणांच्या आशीर्वादामुळे झालं असं म्हणून तो परत आल्यानंतर ब्राह्मणांना आणखी मान सन्मान करतो, त्यांना आणि दानधर्म करतो. परंतु त्या दान धर्माच्या मागे काय आहे, फक्त स्वार्थ भावना आहे. आणि पुढेही तो मग दान धर्म करतच राहतो. मग अशा ह्या कारणामुळे भगवंतांनी काय केलं होतं, तिथून पळून गेले होते. परंतु भगवंत पळून गेले तरी भगवंतांना काही कलंक लागला का त्याचा, किंवा त्यांची दुष्कृती झाली का? त्या द्वापर युगामध्ये क्षत्रियांसाठी हे फार मोठा कलंक असत होता की एखादा क्षत्रिय युद्धामधनं पळून जात असेल भिवून तर त्याला फार ते मोठा कलंक मानला जात होता. किंवा म्हणजे तो मरणापेक्षाही त्याच्यासाठी ते अपमानित कार्य मानलं जात होतं क्षत्रियांसाठी. जसं भगवद्गीतेमध्ये पण अर्जुन जेव्हा म्हणतो की मी युद्ध करण्यापेक्षा वनामध्ये जाऊन भिक्षा मागून राहीन, तेव्हा कृष्ण त्यांना हेच सांगतात की तू वनामध्ये जाशील त्या कौरवांच्या सेनेवर दया दाखवून की त्यांच्याप्रती तुला दया येत आहे म्हणून तू युद्ध न करता वनामध्ये जाशील, परंतु लोक काय म्हणतील, लोक तुला कलंक लावतील, तुझी दुष्कीर्ती होईल की अर्जुन भीतीने युद्धातून पळून गेला असे म्हणतील. असं म्हणून कृष्ण काय करतात, त्याला युद्धासाठी प्रेरित करतात. कारण क्षत्रियांसाठी पळून जाणे फार मोठा कलंक होता. जसं प्रभुपाद काही तात्पर्यामध्ये किंवा आपल्या प्रवचनामध्ये सांगतात की पूर्वी जेव्हा वैदिक संस्कृतीमध्ये ज्या क्षत्रियानी होत्या, क्षत्रियानी म्हणजे ज्या क्षत्रिय राजाच्या पत्नी असायच्या, त्या पण जेव्हा एखादा त्यांचा पती क्षत्रिय पती किंवा राजा युद्धासाठी गेलेला आहे, मग युद्धासाठी जाताना पण त्या पत्न्या काय करायच्या, आपल्या पतीला आरती ओवाळायच्या. कारण ते एक शुभ प्रतीक मानलं जात होतं. आणि पती विजयी होऊन परत आला तरी पण त्याला आरती होऊन त्यांचं स्वागत केलं जायचं पत्नींच्याद्वारे. परंतु काय व्हायचं की जेव्हा त्यांचा पती युद्धातून यायचा तर त्या आरती ओवाळायच्या अगोदर त्या पत्नी पाहायच्या की आपल्या पतीच्या शरीरावर जे काही
जखमा आहेत युद्धाच्या त्या कुठे आहेत? जखमा समोर छातीवर आणि शरीराच्या समोरच्या भागावर आहेत का मागच्या भागावर आहेत, पाठीकडल्या भागावर? आणि जखमा जर पाठीकडल्या भागाकडे असतील तर याचा अर्थ ते ओळखायचे की आपला पती पळून आलेला आहे, युद्धामधनं पळून आलेला आहे, भयभीत होऊन. आणि अशा वेळेला म्हणे त्या पत्नी आपल्या पतीचं आरती ओवाळायच्या नाहीत आणि त्यांना महलामध्ये घ्यायच्या नाहीत. त्यांना एकदम फार कठोर शब्दाने त्यांची निंदा करायची आपल्या पतीच्याच. आणि त्यांना युद्धामध्ये पुन्हा पाठवायच्या आणि म्हणायच्या तुम्ही युद्धामध्ये जाऊन तिथं तुमचं वीर मरण आलं तरी आम्ही त्याला आनंदाने स्वीकारू, परंतु तुम्ही पळून आलेला आम्हाला अजिबात ते योग्य म्हणजे आम्हाला ते आनंददायक ठरणार नाही. आणि अशा पद्धतीने त्या छत्रांनी त्या राजाला पाठवत होत्या. म्हणून तर त्याला छत्रांनी म्हणत होते, कारण क्षत्रियांच्या पत्नी पण साधारण नव्हत्या, त्या पण क्षत्रिय भावाच्या असत होत्या. त्यांना आपला पती युद्धामध्ये मेला तरी चालेल असं ते स्वीकारत होत्या, परंतु पळून आला नको पाहिजे. म्हणून आजकाल आपण म्हणतो की आजकालचे जे काही जे जात जमात म्हणतो तर कोणी कुठल्याही जातीचं राहिलं नाही, सर्व काही शुद्ध आहेत जन्माने. मग तो क्षत्रिय असेल कुळाने जन्मलेला किंवा ब्राह्मण कुळामध्ये असला तरी पण. का? कारण एखाद्या क्षत्रिय कुटुंबात जन्मलेला पण व्यक्ती जो आत्ता वर्तमानमध्ये एखादा पुरुष असेल तर त्याच्यामध्ये तेवढं धाडच नसतं युद्धाचं, युद्धामध्ये मरायला पण तो तयार नसतो. आणि त्याची जी पत्नी असते स्वतःला क्षत्रिय म्हणून घेत असते, तिच्यामध्ये पण एवढं धाडच नसतं की पती मेला तर चालेल पण तू पळून आला नको पाहिजे. मग आजकालच्या स्त्रिया काय म्हणतील, काय तुम्ही युद्धामध्येच जाऊ नका किंवा त्या आजच्या प्रसंगामध्येच जाऊ नका आणि गेला तर पळून या, कारण जीव वाचला पाहिजे. तर आजकालच्या लोकांची ही स्थिती आहे. म्हणून आजकाल योग्य क्षत्रिय, योग्य ब्राह्मण, योग्य वैश्य किंवा असे कोणीच नाही आहेत. सर्व काही जन्माने शूद्र आहेत. जन्मना जायचे शूद्र, ही गोष्ट आहे. मग भगवंत इथं पळून गेले, मग त्या दृष्टिकोनातून भगवंतांना फार मोठा कलंक लागायला पाहिजे. परंतु ह्या लीलेच्या द्वारे भगवंतांना एक फार प्रसिद्ध नाव प्राप्त झालं. कोणतं नाव प्राप्त झालं? राजा रणछोड राय की जय. मग भगवंताचं एक प्रसिद्ध नाव झालं, ते म्हणजे काय? रणछोड राय. रणछोड राय. राय म्हणजे जसं आपण साहेब म्हणतो आपल्या महाराष्ट्रामध्ये, तसं गुजरातमध्ये राय म्हणतात सन्माननीय. जसं एखादा व्यक्ती असेल, जसं एखाद्याचं नाव आहे बाळासाहेब, जर बाळासाहेब म्हणतो, बाबूसाहेब, आपण साहेब लावतो पुढं कशासाठी? त्यांना सन्मान देण्यासाठी. तसं गुजरातमध्ये राय म्हणतात. आणि रणछोड राय हे कोण आहेत? रण आहेत, पण तो साहेब आहेत. का? कारण हे कृष्ण आहेत. आणि असं कारण एक आहे, कारण कृष्णाने भयभीत होऊन स्वतःचं रक्षण करण्यासाठी ते पळून गेलेले नाही आहेत किंवा रण सोडलेलं नाही, तर त्यांनी आपल्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी, भक्तांचा शब्द सत्य ठरवण्यासाठी भगवंत त्या रणातून पळून गेले. भक्तांचा शब्द म्हणजे त्या ब्राह्मणांचा शब्द. ब्राह्मण, कारण त्यावेळेचे ब्राह्मण भगवंताचे भक्तच असत होते. मग त्या ब्राह्मणांचं म्हणणं खरं ठरवण्यासाठी कृष्ण स्वतःवर कलंक लादून घेतात, तयार असतात आणि मग तिथून ते पळतात. आणि म्हणून कृष्ण कोणतेही कार्य करतात त्या कार्याच्या उद्देशाने त्यांना एक नवीन नाव मिळतं आणि त्या नावाने ते प्रसिद्ध होतात. जसं महाभारताच्या युद्धामध्ये भगवंत आपलं जे प्रण आहे किंवा प्रार्थना आहे, वचन आहे, ते वचन मोडतात. कोणाचं वचन राखण्यासाठी? भीष्म पितामहांचं वचन राखण्यासाठी. का? कारण भगवंत, आणि ते वचन मोडल्यामुळे ते आणखी प्रसिद्ध होतात कृष्ण. आता क्षत्रियाने एखादं वचन दिलं असेल आणि त्याने ते मोडलं, ते पण त्यांच्यासाठी फार मोठा कलंक आहे. परंतु कृष्ण जेव्हा वचन मोडतात तर त्यामुळे ते प्रसिद्ध होतात आणखी भक्त वत्सल म्हणून. का? कारण ते कोणतेही कार्य करतात, वचन भंग करणं असू दे, वचन पालणं असू दे, युद्ध करून शत्रूला पराजित करणं असू दे, किंवा युद्धामधनं शत्रूला भयभीत होऊन पळून जाणं असू दे, प्रत्येक स्थितीमध्ये प्रत्येक कार्य ते आपल्या भक्तांच्या आनंदासाठी आणि संतुष्टीसाठी करत असतात. आणि त्यामुळे भगवंताचं प्रत्येक कार्य हे पूजनीय मानलं जातं. आणि त्यामुळे आपण पाहतो, आपण द्वारका यात्रेला गेलो होतो 2-3 वर्षापूर्वी. तिथं आपण डाकोर नावाच्या एका ठिकाणी गेलो होतो आणि तिथले जे विग्रह आहेत त्या विग्रहांचंच नाव आहे रणछोड राय. त्यामुळे तिथे एक घोषणा दिली जाते, डाकोर में कोण छे, राजा रणछोड छे. तर राजा रणछोड म्हणून तिथं फार त्यांची फार सन्मानाने, फार ऐश्वर्य पद्धतीने सेवा केली जाते, पूजा अर्चना केली जाते. तर हे आपले कृष्ण आहेत की कृष्ण कोणतेही कार्य करू द्याल. मग गोकुलमध्ये चोरी करतात तर ते माखन चोर म्हणून प्रसिद्ध होतात. गोपींचं वस्त्रहरण करतात तर ते गोपी वस्त्रहरण म्हणून त्यांचं नाव प्रसिद्ध होतं.
आता एखादा व्यक्ती जर काही स्त्रिया नदीवर स्नान करत असतील आणि तिथं जाऊन त्यांनी जर त्यांची वस्त्र चोरली एखाद्या व्यक्तीने, पुरुषाने, तर बाकीचे लोक त्याला येऊन बडवतील. त्याची पूजा करणार नाहीत. परंतु कृष्ण जेव्हा हे कार्य करतात तर ते पूजनीय होतात. का? कारण कृष्णाचं सर्वच कार्य दिव्य असतात. आणि इथं पण मग म्हणून भगवंतांना रणछोडराय म्हणून नाव पडतं आणि भगवान प्रसिद्ध होतात. आणि भगवंतांची पूजा अर्चना केली जाते, भगवंतांना प्रार्थना केली जाते. तर अशा पद्धतीने भगवंत ही लीला करतात आणि त्याच्याद्वारे भगवंतांना रणछोडराय नाव प्राप्त होतं. मग आता कृष्ण जेव्हा द्वारकेमध्ये येतात, कृष्ण बलराम, मग आता पुढे मग भागवतामध्ये कृष्ण बलराम आणि मथुरावासी सर्वजण आता द्वारकेमध्ये वास करतायत. मग आता बलरामजींचा विवाहाचा प्रसंग येतो. कारण आता कृष्ण बलराम विवाहयोग्य झालेले आहेत, त्यांचा विवाह करणं आता आवश्यक आहे. तर मग भागवतामध्ये सुखदेव गोस्वामी बलरामजींचा विवाह झाला हे सांगतात. परंतु विवाहाचं ज्यादा विस्तारित वर्णन नाही आहे. फक्त एका श्लोकामध्ये सुखदेव गोस्वामी सांगतात की मग त्याच्यानंतर बलरामजींचा रैवत नावाचा एक राजा होता आणि त्या रैवत नावाच्या राजाची कन्या होती, त्यांचं नाव होतं रेवती. तर ह्या रेवतीबरोबर बलरामजींचा विवाह होतो. हे एवढं एकाच श्लोकामध्ये सुखदेव गोस्वामींनी वर्णन केलेलं आहे. आणि गर्ग संहितेमध्ये मग तो विवाह कसा झाला याचं वर्णन आलेलं आहे. मग बऱ्याच वेळेला आपण गर्ग संहितेचा संदर्भ देत आहे. कारण जे काही कृष्णलीला आपण भागवतामध्ये वाचत आहोत ह्या सर्व लीला गर्ग संहितेमध्ये पण आहेत. कारण गर्ग संहिता ही गर्ग ऋषींनी लिहिली आहे, गर्ग मुनी जे होते त्यांनी लिहिले आहेत. आणि गर्ग मुनी कोण आहेत? हे स्वयं वसुदेव म्हणजे कृष्णांचे जे वडील होते किंवा कृष्ण पण जे होते ते यादवांचे हे पुरोहित होते, गुरु होते. आणि त्यामुळे गर्ग मुनींनी ह्या सर्व लीला पाहिलेल्या आहेत आणि त्यांनी मग त्या गर्ग संहितेमध्ये ह्या सर्व लीला लिहिलेल्या आहेत. आणि त्यामुळे बऱ्याच काही एक्स्ट्रा लीला ज्या आहेत, ज्या भागवतामध्ये आपल्याला पाहायला मिळत, श्रवण करायला मिळत नाहीत, त्या गर्ग संहितेमध्ये पण दिलेले आहेत. मग गर्ग संहितेमध्ये वर्णन आलेलं आहे की बलरामजीचा विवाह कसा होतो. तर सांगितलेलं आहे की रैवत नावाचा राजा होता आणि हे रैवत नावाचे राजा कोणत्या कालावधीमध्ये होते? तर आत्ता जे द्वापरयुग चालू होतं, कृष्ण आणि बलराम प्रकट झालेलं, तर ह्या द्वापरयुगामधले ते राजा नव्हते. तर हे म्हणजे आत्ताचा जो मनू चालू आहे, ब्रह्माजींच्या एका दिवसामध्ये 7 मनू असतात आणि 7 मनूंचा प्रत्येक मनूंचा कालावधी 71 चतुर्युगाचा असतो. याच्यावर आपण बऱ्याच वेळा चर्चा केलेली आहे. आणि आत्ता जो वर्तमान मनूचा कालावधी चालू आहे, हा कितव्या मनूचा कालावधी चालू आहे? हा 7व्या मनूचा कालावधी चालू आहे. आणि आत्ताच्या मनूंचं नाव आहे वैवस्वत. हे वैवस्वत मनू कोण आहेत? हे सूर्यदेवताचे पुत्र आहेत आणि ते आत्ता मनू म्हणून कार्यभार पाहत आहेत. मग आत्ता आपला जो वैवस्वत मनू चालू आहे 7वा मनू, तर त्या 7व्या मनूचा आता 28वा चतुर्युग चालू आहे. आणि 28व्या चतुर्युगाचा द्वापरयुगामध्ये कृष्ण बलराम प्रकट झाले होते आणि आता कलियुग चालू आहे 28व्या चतुर्युगाचा. परंतु हे जे रैवत नावाचे राजा होते हे केव्हा होते? हे आपला जो मनू आत्ता चालू आहे या मनूच्या पहिला जो चतुर्युग चालू होता त्या चतुर्युगाच्या सतयुगामध्ये प्रकट झाले होते. म्हणजे याचा अर्थ आपल्या 28व्या चतुर्युगाच्या अगोदर जे 27 चतुर्युग गेलेले आहेत होऊन, त्याच्यामध्ये जो पहिला चतुर्युग होता तर त्या चतुर्युगाच्या सतयुगामध्ये हे रैवत नावाचे राजा राज्य करत होते. आता माहीत नाही किती आपल्याला समजून आलं, परंतु मी माझ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. ज्यांना थोडं चतुर्युग किंवा 7 मनू 71 चतुर्युग हे जरा पहिला माहीत असेल तर त्यांना हे कळून येईल. मग ते रैवत नावाचे जे राजे होते त्यांचे 100 पुत्र होते आणि एक कन्या होती. आणि ती कन्या म्हणजे कोण? ही रेवती नावाची कन्या होती. आणि रेवती नावाची कन्या जी होती फार सुंदर होती. कारण कोण आहेत ह्या? स्वयं हे लक्ष्मी माता किंवा राधाराणीचेच अंश आहेत. कारण बलराम हे कृष्णाचे विस्तारित रूप आहेत, तसं रेवती माता पण राधा किंवा लक्ष्मी मातेचे विस्तारित रूप आहेत. मग फार सुंदर एकदम दिव्य त्यांचं स्वरूप होतं. मग रैवत जे त्यांचे वडील आहेत ते मग आपल्या मुलीला योग्य पती प्राप्त व्हावा यासाठी बराच शोध घेतात किंवा बरेच काही प्रयत्न करतात, परंतु त्यांना योग्य पती मिळत नाही. आता राधाराणी किंवा भगवान लक्ष्मी मातेचा अंश असणारी रेवती माता, त्यांना मग भगवंताशिवाय कोण योग्य पती असू शकतं बलरामजींच्या शिवाय? मग त्यावेळेला तर बलरामजी किंवा कृष्ण बलराम त्यावेळेला प्रकट झालेले नव्हते आणि त्यामुळे पूर्ण पृथ्वीवर ते शोध घेतात आपल्या मुलीसाठी योग्य वर मिळावं ह्यासाठी, परंतु त्यांना वर मिळत नाही योग्य त्यांच्या
त्यांच्या विचारानुसार. मग ते काय करतात, त्यावेळेला पहिल्या चतुर्युगाच्या सतयुगामध्ये ते आपल्या कन्येला घेऊन ब्रह्माजींकडे जातात, ब्रह्मलोकामध्ये. कारण सतयुगातल्या त्या लोकांची ही सिद्धी असत होत्या, ते वेगवेगळ्या लोकांमध्ये भ्रमण करत शकत होते. मग काय होतं की जेव्हा ते ब्रह्मलोकामध्ये जातात तर ब्रह्माजी काही कार्यामध्ये व्यस्त होते आणि त्यामुळे त्यांना ब्रह्माजींना लगेच भेटता येत नाही. काही वेळ त्यांना थांबावं लागतं, म्हणजे वेट करावं लागतो तिथं. आणि मग ब्रह्माजींच्या ते कार्य झाल्यानंतर जेव्हा रेवत राजा आणि रेवती यांची भेट ब्रह्माजींची होते, तर ब्रह्माजी त्यांना विचारतात की तुम्ही कोणत्या कारणाने इथं आलेला आहात. तर रेवत राजा म्हणतात की माझी ही कन्या आहे आणि या कन्येसाठी योग्य वर मला अजून मिळत नाही पृथ्वीवर, आणि तुम्ही ब्रह्माजी आहात आणि तुम्हाला माहित आहे की माझ्या पत्नीसाठी काय कोण योग्य वर आहे, ते मी विचारण्यासाठी आलो. तुम्हीच माझ्या मुलीसाठी योग्य वर प्रदान करा, यासाठी मी विनंती करण्यासाठी आलेले. तर सांगितलेलं का ब्रह्माजींकडे ते का गेले, कारण ब्रह्माजी ह्या सृष्टीचे पूर्ण निर्माता आहेत आणि ब्रह्माजींचे एक नाव आहे विधी. विधी हे ब्रह्माजींचं नाव आहे आणि त्यामुळे ब्रह्माजींना सर्व काही माहिती आहे. प्रत्येक जीवाचा भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यामध्ये पण ह्या प्रत्येक त्या जन्मामध्ये काय होणार आहे हे माहीत आहे ब्रह्माजींना. आणि म्हणून आपण बोलता बोलता म्हणतो की विधी लिखित जे असेल ते घडेल. विधी लिखित म्हणजे काय, की ब्रह्माजींनी जे लिहिलेलं आहे ते घडेल आपल्या जीवनामध्ये, असं आपण बोलता बोलता म्हणतो. पण त्याचा अर्थ काय आपल्याला माहित नसतो. विधी हा शब्द ब्रह्माजींचा नाव आहे आणि म्हणून ब्रह्माजींना सर्व काही माहीत असतं आणि त्यामुळे रेवत राजा आपल्या कन्येला घेऊन तिथे गेले होते. मग ब्रह्माजींना हे जेव्हा विचारतात तेव्हा ब्रह्माजी म्हणतात की हे रेवत राजा, तू आता ब्रह्मलोकामध्ये आलेला आहेस आणि काही वेळ तू इथंच थांबला होतास आणि एवढ्या कालावधीमध्ये आता पृथ्वीवर तुझा जो चतुर्युग होता, पहिला चतुर्युग, त्याच्यानंतर आणि म्हणजे त्याला पकडून 27 चतुर्युग आता उलटलेले आहेत. कारण ब्रह्मलोकामधल्या आणि पृथ्वी लोकांचा कालावधी फार फरक आहे. मग 27 चतुर्युग आता उलटून गेलेले आहेत आणि तुझे जे काही नाटलग होते, तुझे जे वंशज होते, ते कुणी राहिलेले नाही आहेत. तुझ्या वंशाचं नाव पण राहिलं नाही आता असं ब्रह्माजी म्हणतात, कारण 27 चतुर्युग निघून गेलेले आहेत. परंतु आता वैवस्वत मनुचा 28वा चतुर्युग चालू आहे आणि ह्या चतुर्युगाचा द्वापरयुग चालू आहे आणि आता पृथ्वीवर स्वयंपूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे जे पहिले विस्तार आहेत बलरामजी, ते प्रकट झालेले आहेत. आणि तुझ्या कन्येसाठी जे बलरामजी आहेत तेच योग्य वर आहेत. आणि तू काय कर, तुझ्या कन्येला खाली घेऊन जा पृथ्वीवर आणि बलरामजींना तुझी कन्या सोपव, त्यांना अर्पण कर, असं ते रेवत राजांना म्हणतात. मग रेवत राजा फार प्रसन्न होतात, ब्रह्माजींना प्रणाम करतात, रेवती माता जी आहेत त्या पण प्रणाम करतात आणि पुन्हा दोघे जण मिळून खाली येतात पृथ्वीवर. आणि पृथ्वीवर येतात आणि पृथ्वीवर आल्यानंतर कुठे येतात, मग द्वारका नगरीमध्ये जातात. कारण कृष्ण बलराम त्यावेळेला द्वारकेमध्ये राहत होते. द्वारकेमध्ये जाऊन बलरामजींना भेटतात, वसुदेवांना भेटतात, बलरामजीचे जे वडील होते आणि त्यांना घडलेला सर्व प्रसंग सांगतात. बलरामजींनी कशा पद्धतीने माफ करा, ब्रह्माजीने आम्हाला कशा पद्धतीने तुमच्याकडे पाठवले हे सर्व सांगतात आणि ब्रह्माजींची इच्छा आहे हे पण सांगितलं जातं. परंतु एक अडचण काय होती, अडचण ही होती की रेवत राजा आणि रेवती माता ज्या होत्या त्या सतयुगातल्या होत्या आणि त्यामुळे त्यांची जी उंची होती ती फार उंच होती. ते कारण आपण नेहमी सांगतो सतयुगातल्या जे लोक असतात त्यांची उंची आत्ता कलियुगापेक्षाही जादा असते. द्वापरयुगाचे म्हणजे सतयुगातले जे लोक असतात ते वयाने, उंचीने, शक्तीने, सर्व गोष्टीने फार श्रेष्ठ असतात. त्याच्यानंतर त्रेतायुगामध्ये त्यांची उंची, वय सर्व कमी होत जातं. बुद्धी, स्मरणशक्ती, सर्व शक्ती सर्व कमी होतं आणि द्वापरयुगामध्ये त्याच्यापेक्षा कमी होतं आणि कलियुगामध्ये फारच कमी होतं. आणि भागवतमच्या 12व्या स्कंदामध्ये सांगितलेलं आहे की कलियुगाच्या शेवटी, आता जो कलियुग चालू आहे तर याच्या शेवटी अशी स्थिती येणार आहे की 2.5-3 फुटाचा जो व्यक्ती असेल तेवढी उंची असणारा पण व्यक्ती फार उंच मानला जाईल, म्हणजे त्याच्यापेक्षा कमीच उंची असणार आहे लोकांची कलियुगाच्या शेवटी. आणि 25-30 वर्ष लोक जीवन जगू लागले तर ते फार वय मानलं जाईल तेव्हा, अशी स्थिती येणार आहे कलियुगाच्या शेवटी. परंतु सतयुगामध्ये फार उंची असायची. आता हे तर्कवितर्क करणाऱ्या लोकांना पटणार नाही, परंतु आपण त्यांच्यासाठी सांगत पण नाही. जे श्रद्धाळू लोक आहेत त्यांच्यासाठी हे आपण सांगत आहोत. तर म्हणलेलं आहे सतयुगामध्ये जवळजवळ एक व्यक्तींची उंची सरासरी 21 फूट असायची, जसं आता कलियुगाची सरासरी उंची 6 फूट म्हणतो, 6 ते 7 फूट. तर त्या रेवती माता आणि रेवत महाराज तेवढे उंच होते आणि बलरामजी किती होते,
ते द्वापरयुगाच्या सारखे उंचीचे होते. मग आता साधारणतः विवाह व्हायचा असेल तर मुलगा हा मुलगीपेक्षा थोडा उंच असला पाहिजे. हे चांगली जोडी मानली जाते. पण आता हे जोडी तर योग्य दिसत नव्हती. मग बलरामजी काय करतात, की रेवती माताच्या जे काही विवाह म्हणून ते स्वीकारतात, परंतु आता रेवती माता फार उंच आहेत. मग बलरामजी काय करतात, आपला जो नांगर आहे, बलरामजीचं अस्त्र आहे एक नांगर, तर ते नांगर काय करतात, मोठा करतात. जवळजवळ 21 फूट वाढवतात आणि तो नांगर काय करतात, रेवती मातेच्या डोक्यावर ठेवतात. म्हणजे नांगराचा जे पुढचा भाग असतो आणि खालचं जे टोक आहे ते त्या बलरामजीच्या हातात होतं. आणि बलरामजी काय करतात, त्या नांगराने रेवती माताचं जे डोकं आहे त्याच्यावर दाबतात आणि रेवती मातेला काय करतात, खालचं म्हणजे त्यांची उंची कमी करतात. आता आपण मला असं कसं होईल, की लीला आहे भगवंताच्या दिव्य लीलेमध्ये होऊ शकतं. आणि मग बलरामजी काय करतात, जसे एक भक्त सांगत होते, बलरामजी रेवती मातेंना रेग्युलर साईजमध्ये बनवतात. म्हणजे जसं द्वापरयुगामध्ये जसे आहेत त्या पद्धतीने उंची त्यांची बनवली जाते. आणि मग त्यांचा फार थाटामाटा जोरात विवाह केला जातो. आणि विवाह केल्यानंतर जे रेवत राजे आहेत, आता कन्यादान तर झालं, त्यांची जिम्मेदारी ती पूर्ण झाली. आता त्यांचं राज्य किंवा त्यांचे वंशज कोणीच नाहीत. मग रेवत महाराज काय करतात, रेवती मातेंचा विवाह झाल्यानंतर हिमालयामध्ये तपस्या करण्यासाठी निघून जातात. आणि अशा पद्धतीने बलरामजींचा विवाह होतो आणि फार फार आनंदाने विवाह साजरा होतो. म्हणून आपण जेव्हा वृंदावनला गेलो होतो, तर वृंदावनमध्ये फार सुंदर एक प्रसिद्ध मंदिर आहे बलरामजींचं. त्या मंदिर ज्या गावामध्ये आहे, त्या गावाचंच नाव आहे दाऊजी. बलरामजीचं मंदिराचं पण नाव दाऊजी आहे आणि त्या गावाचं नाव पण दाऊजी आहे. आपण त्या मंदिरात गेलो होतो दर्शनासाठी. मग तिथं बलरामजीची फार सुंदर मूर्ती आहे, विग्रह आहे. ते विग्रह कुणी बनवले होते, ते भगवान श्रीकृष्णांचे जे पंतू होते वज्रनाभ, ज्यांनी मथुरा पुन्हा स्थापित केली, तर त्यांनी तो विग्रह बनवलेला आहे. दाऊजी एवढा प्राचीन तो विग्रह आहे आणि अजूनही तो वृंदावनमध्ये आहे. आणि त्या मंदिरामध्ये कसं आहे, की बलरामजी आहेत विग्रह आपण समोर पाहू शकतो, जसं आपण मंदिरात गेल्यानंतर दर्शन करतो त्या पद्धतीने. पण तो जी रेवती माता आहेत त्या बलरामजीच्या बाजूला नाही आहेत. जसं साधारणतः राधाकृष्ण असतील, सीताराम लक्ष्मणजी असतील, तर हे सर्व कसे असतात, रामजींच्या बाजूला सीता असते, कृष्णांच्या बाजूला राधाराणी असते. तसं बलदावजींच्या बाजूला रेवती माता नाही आहेत त्या मंदिरमध्ये. तर रेवती मातांचं विग्रह कुठं आहे, बलरामजींच्या समोर आहे विग्रह. म्हणजे आपण समोर पाठवून थोडा बाजूला रेवती मातेचा विग्रह आहे आणि त्याला पाहण्यासाठी आपण साईडनं बाजूने येऊन आपल्याला रेवती मातेच्या विग्रहांचं दर्शन घ्यावं लागतं. बलरामजीचं दर्शन आपण समोरनं करतो, पण तो रेवती मातेचं दर्शन आपल्याला दुसऱ्या बाजूने जाऊन मागच्या बाजूने आपल्याला करावं लागतं, भक्तांना स्मरण होत असेल. याचं कारण सांगितलं जातं. कारण बलरामजींनी रेवती मातेला जेव्हा उंची कमी केली, तर त्यावेळेला रेवती माता त्यांच्या समोर होत्या आणि त्या लीलेचं विग्रह तिथं स्थापित केलेले आहेत आणि त्यामुळे रेवती माता त्यांच्या समोर आहे. आणि म्हणलं की रेवती माता समोरून बलरामजीच्या सुंदर रूपाचं दर्शन करत आहेत आणि अशा पद्धतीने ते विग्रह आहेत. तर अशा ह्या पद्धतीने रेवती माता आणि बलरामजीचा विवाह होतो. आणि गर्ग संहितेमध्ये गर्ग मुनी तिथे लिहितात, की जो कोणी बलरामजी आणि रेवती मातांच्या विवाहाचा हा प्रसंग श्रद्धेने श्रवण करतो, तर तो सर्व पापातून मुक्त होतो, त्याला कृष्ण प्रेम प्राप्त होतं, असं गर्गमुनी त्या ठिकाणी लिहितात. एवढं दिव्य आणि पवित्र हा प्रसंग आहे. तर अशा पद्धतीने रेवती मातेंचा तिथं रेवती आणि बलरामजीचा विवाह होतो. मग आता याच्या पुढे आता सुखदेव गोस्वामी भगवान श्रीकृष्णांच्या विवाहाचा प्रसंग सांगतात. आणि कृष्णांचा पहिला विवाह कोणाशी झाला होता, रुक्मिणी मातेंशी. मग रुक्मिणी मातेंचा विवाहाचा प्रसंग ते सांगतात. तर आपण असं करू, आपण जे काल गौर किशोरदास बाबाजी महाराज यांच्याबद्दल बोलू असं म्हणलं होतं, तर त्यांच्याबद्दल आता थोडं आपण बोलू. तर आणि मग भगवान श्रीकृष्णांच्या विवाहाचा जो प्रसंग आहे रुक्मिणी मातेंसोबत, तो प्रसंग आपण उद्या, आता आपला शनिवार आहे, शनिवारी आपण उद्या भगवद्गीतेचा क्लास घेऊ आणि रविवारपासून आपण रुक्मिणी मातेंच्या विवाहाचा प्रसंग सांगू. फार सुंदर प्रसंग आहे, फार विस्तारितपणे सुखदेव गोस्वामींनी तो प्रसंग वर्णन केलेला आहे आणि गर्ग संहितेमध्ये पण फार विस्तारितपणे वर्णन केलेलं आहे. कारण भगवंतांच्या विवाहाचा प्रसंग साधू संतांना श्रवण करायला, त्याचं वर्णन करायला फार आनंद प्राप्त होतो. जसं महाभारतामध्ये रामायणमध्ये प्रभू रामचंद्र आणि सीतामातेंच्या विवाहाचं पण प्रसंगाचं वर्णन वाल्मिकी ऋषी फार सुंदर पद्धतीने करतात.
तर तसं इथं फार सुंदर वर्णन रुक्मिणी मातेच्या विवाहाचं पण केलेलं आहे. तर फार आपल्याला आनंद वाटेल. तर आपण परवाच्या दिवसापासून तो प्रसंग सुरू करू. तर आज आपण गौरकिशोरदास बाबाजी महाराजांच्याबद्दल थोडी चर्चा करू. तर आपण सांगितलं होतं काल की परवाच्या दिवशी श्री गौरकिशोरदास बाबाजी महाराज यांचा 13वा दिवस होता. परवा दिवशी आपला क्लास झाला नव्हता आणि काल पण आपल्याला वेळ मिळाला नाही. पण आज थोडं आपण श्रवण करू. तर आपण हा समोर फोटो पाहत आहोत. तर हे आपले गुरुशिष्य परंपरेमध्ये गौरकिशोरदास बाबाजी महाराज आहेत. आणि हे कोण आहेत? हे प्रभुपादांचे जे गुरु आहेत भक्ती सिद्धांत महाराज त्यांचे हे गुरु आहेत. तर आपल्याला थोडं तरी लक्षात असलं पाहिजे की कोण कोणाचे गुरु आहेत, त्यांचं नाव काय, थोडं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. किंवा लक्षात नसलं तरी नुसतं आपण ऐकल्यानंतर तर आपल्याला थोडं स्मरण राहिलं पाहिजे किंवा आलं पाहिजे. मग आता गौरकिशोरदास बाबाजी महाराजांच्याबद्दल बोललं जातं. यांचा जो प्रणाम मंत्र आहे त्या प्रणाम मंत्रामध्ये यांची विशेषता दिसून येते. प्रत्येक आचार्यांचे वेगवेगळे प्रणाम मंत्र आहेत. तर त्यांच्या प्रणाम मंत्रामध्ये म्हटलेलं आहे की नमो गौर किशोराय साक्षात वैराग्य मूर्तये विप्रलंब रसांबोधो पादांबुजाय ते नमहा. तर या त्यांच्या प्रणाम मंत्रामध्येच कळतं की ते किती विशेष होते. काय म्हणलं? नमो गौर किशोराय साक्षात वैराग्य मूर्तये. त्यांचं जीवन असं होतं की ते साक्षात वैराग्याची मूर्ती होती. वैराग्याची मूर्ती म्हणजे काय? की त्यांच्या जीवनामध्ये ते पूर्णतः आयुष्यभर वैराग्याचं जीवन जगलेले आहेत. आणि त्यांचं जर आपण काही गोष्टी आपण सांगितल्या तर कळेल तुम्हाला की त्यांना वैराग्याची मूर्ती का म्हणलेलं आहे. तर त्यांच्याबद्दल सांगितलं जातं की सर्वात पहिला त्यांचा जन्म जो झाला तो बंगाल प्रांतामध्ये पद्मा नदीच्या काठी झाला. पद्मा नावाची एक नदी आहे बंगालमध्ये. तर त्या नदीच्या काठी एका गावामध्ये त्यांचा जन्म झाला. आणि जन्मापासूनच ते वैरागी होते. परंतु लहानपणीच त्यांच्या आईवडिलांनी त्यांचा विवाह केला. कारण पूर्वी त्या कालावधीमध्ये बालविवाह केले जात होते. तर मुलगा 5, 6, 7, 8 वर्षाचा असताना त्याचा विवाह केला जात होता. त्याला काही त्याला पण माहीत नसायचं की हा विवाह आहे, काय चालू आहे. अशा पद्धतीने विवाह केले जात होते. मग त्या वयामध्ये त्यांचा विवाह होतो. परंतु जसं ते मोठे होऊ लागतात तर त्यांचा वैराग्यभाव आणखीनच जादा प्रकट होऊ लागतो. त्यांना कौटुंबिक जीवनामध्ये किंवा अशा सांसारिक कार्यामध्ये काहीच रुची नव्हती. परंतु जेव्हा ते जरा समजूतदार म्हणले तर तेव्हा त्यांना कळालं की आपला विवाह पण झालेला आहे. कारण बालविवाहाच्या मध्ये काय आहे की बालविवाह केले जायचे आणि ती जी मुलगी आहे जी वधू ती मुलगी त्यांच्या आईवडिलांच्या घरीच राहायची आणि मुलगा इकडेच राहायचा. आणि जेव्हा ते वयात यायचे किंवा त्यांचं योग्य वय झाल्यानंतर मग ते एकत्र राहत होते मुलाच्या घरामध्ये. मग ती मुलगी पुन्हा मग मुलाच्या घरात येत होती. तोपर्यंत ती मुलगी तिकडेच असायची. आणि बऱ्याच वेळेला त्या मुलांना पण माहीत नसायचं किंवा मुलगीला पण माहीत नसायचं की आपला काहीतरी विवाह तर झालेला आहे. मग अशी स्थितीमध्ये त्यांचा विवाह झाला होता. पुन्हा जेव्हा ते जरा मोठे झाल्यानंतर त्यांना कळतं की आपला विवाह पण झालेला आहे, आपली पत्नी पण आहे. मग योग्य वेळ आल्यानंतर ते एकत्र पण राहू लागतात. आता काय म्हणजे विवाह झाला तर कर्तव्य निभावलं पाहिजे. मग ते कौटुंबिक जीवन पालन करत होते परंतु त्यांना कशामध्ये पण रुची नसायची. फार वैराग्य असेल पण ते आता कर्तव्य म्हणून ते आपल्या पत्नीचं किंवा स्वतः कौटुंबिक जीवनाचं पालन करत होते. मग काय होतं ते वयाची जेव्हा 29 वर्षाची बनतात तर 29 वर्षापर्यंत त्यांना पुत्रप्राप्ती झाली नव्हती. तर 29 वयाचे असताना त्यांची पत्नीचा देहत्याग होतो. आणि देहत्याग झाल्यानंतर ते काय विचार करतात की माझ्या पत्नीचा अशा पद्धतीने देहत्याग होणं म्हणजे माझ्यावर कृष्णाची कृपाच झालेली आहे. आता मी पूर्णतः भगवंतांना समर्पित होण्यासाठी काय झालेलं आहे स्वतंत्र झालेलं आहे. असं विचार करून म्हणलेलं आहे की पत्नीचा देहत्याग झाल्यानंतर ज्या दिवशी पत्नीच्या देहावर अंत्यसंस्कार होतो त्याच्या दुसऱ्या दिवशीच ते त्या बंगाल प्रांतातून निघून कुठे येतात? वृंदावनला निघायला म्हणजे जाण्यासाठी निघतात. दुसऱ्या दिवशीच तिथून निघतात वृंदावनला जाण्यासाठी. आणि मग काही दिवस प्रवास केल्यानंतर ते वृंदावनमध्ये पोहोचतात. आणि वृंदावनमध्ये आल्यानंतर हे जे गौरकिशोरदास बाबाजी महाराज आहेत ते त्या ठिकाणी बाबाजी दीक्षा घेतात. बाबाजी दीक्षा म्हणजे काय की एक संन्यासच दीक्षा आहे ती. परंतु बाबाजी दीक्षा म्हणजे एकांतामध्ये बसून एकटंच भजन करायचं. 24 तास भजन करायचं. भजन म्हणजे हरिनामाचा जप करणं, कीर्तन करणं हे करायचं. ह्याला बाबाजी दीक्षा म्हणतात. मग त्यांनी ती दीक्षा घेतली आणि वृंदावनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करून ते काय करायचे एकांतामध्ये नुसता कृष्णाच्या नावाचा भजन करणं, हरे कृष्ण मंत्राचं कीर्तन जप करणं हे करायचे. आणि वृंदावनमध्ये राहून ते काय करायचे की कुणी जर त्यांना काही भोजन दिलं तर ते ग्रहण करायचे. अन्यथा म्हणलेलं आहे की जी यमुना नदी आहे त्या यमुना नदीमध्ये जाऊन ते यमुना नदीच्या पाण्याच्या खालची जी माती आहे किंवा चिखल आहे ते खायचे ते.
का? कारण ते यमुना नदीचं माती आहे आणि त्याच्यासोबत ते यमुनेचे जलच प्यायचं आणि अशा अशा पद्धतीने पण ते जगत होते. आता आपल्याला तरी प्रॅक्टिकल अशक्य वाटेल, अतिशयोक्ती वाटेल काही लोकांना. परंतु हे आपण याचं अनुकरण करू शकत नाही. कारण त्यांचं शरीरच दिव्य बनलेलं आहे. त्यांना आणि एवढंच नाही, यमुनेची मातीच नाही, तर वृंदावनमधली जी ब्रजरज आहे, ती ब्रजरज कधी-कधी खायचे आणि पाणी प्यायचे नुसतं. आपण म्हणून असं केलं तर एखाद्याला किडनी स्टोन होईल. परंतु त्यांच्यासाठी काही ते नाही, कारण ते त्यांचं शरीरच दिव्य आहे. आणि अशा पद्धतीने ते काय करायचे, तिथं जीवन व्यतीत करायचे आणि नेहमी 24 तास हरिनामाचा जप तीन करायचे. आणि असं करत-करत गौर किशोरदास बाबाजी महाराज जवळ-जवळ 30 वर्ष वृंदावनमध्येच वास्तव्य करतात, भजन करत. आणि मग 30 वर्षानंतर जवळ-जवळ म्हणजे 29 वर्ष असताना ते तिकडे गेले वृंदावनला आणि 30 वर्ष त्यांनी तिथंच भजन केलं आणि पुन्हा मग 30 वर्षानंतर ते नवदीप मायापूरमध्ये येतात. म्हणजे त्यावेळेला त्यांचं वय साधारण 60 वर्षाचे ते झाले होते. आणि मग नवदीप मायापूरमध्ये आल्यानंतर ते नवदीप मायापूरमध्ये वास्तव्य करू लागतात. कारण एका विशेष काही कार्यक्रमाला ते नवदीप मायापूरमध्ये आलते आणि नवदीप मायापूरमधले जे एक श्रेष्ठ वैष्णव त्या ठिकाणी होते, त्यांचं नाव होतं जगन्नाथ दास बाबाजी महाराज. आणि जगन्नाथ दास बाबाजी महाराज कोण आहेत? हे भक्तिविनोद ठाकूरांचे गुरु आहेत. म्हणजे आपल्या गुरु शिष्य परंपरेचा जो फोटो आहे आपल्या घरामध्ये, त्याच्यामध्ये उजव्या बाजूचा शेवटचा जो फोटो आहे तो जगन्नाथ दास बाबाजी महाराजांचा आहे. मग ते सर्वोच्च वरिष्ठ वैष्णव होते नवदीप मायापूरमधले. तर त्यांना जेव्हा गौरकिशोरदास बाबाजी महाराज भेटतात, तर तेव्हा जगन्नाथ दास बाबाजी महाराज त्यांना सांगतात, की तुम्ही आता नवदीप मायापूरमध्येच राहावा, इथंच भजन करा. मग त्यांच्या इच्छेला मान देऊन गौरकिशोरदास बाबाजी महाराज नवदीप मायापूरमध्येच राहतात आणि तिथं भजन करू लागतात. परंतु ते फार प्रसिद्ध झाले होते. वृंदावनमध्ये 30 वर्ष ते राहिले होते आणि नवदीप मायापूरमध्ये आल्यानंतर त्यांची भजनाचा स्तर पाहून, त्यांची योग्यता पाहून, भक्तिभाव पाहून थोड्याच कालावधीमध्ये नवदीप मायापूरमध्ये ते फार प्रसिद्ध होतात, की फार सिद्ध बाबाजी आहेत म्हणून. आणि त्यामुळे काय व्हायचं, बरेच लोक त्यांना भेटण्यासाठी यायचे. परंतु कोणत्या उद्देशाने? असं नाही की भक्तीचं ज्ञान त्यांच्याकडून प्राप्त करावं, आपण पण भक्ती करावी ह्या भावनेने नाही. तर कोणत्या भावनेने? की एक सिद्ध बाबाजी महाराज आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊ, त्यांचा आशीर्वाद मिळेल आपल्याला, त्यांचं चरण स्पर्श करायला मिळालं तर आपल्याला काय होईल, आपल्या जीवनातील दुःख नाहीसे होतील, आपल्या एखाद्या कार्यामध्ये यश येत नाही तर ते कार्यामध्ये यश येईल. मग अशा भौतिक इच्छेने बरेच लोक त्यांच्याकडे यायचे आणि त्यामुळे त्यांच्या भजनामध्ये जे जप आहे, कीर्तन आहे, त्याच्यामध्ये फार व्यत्यय व्हायचा. आणि त्यामुळे हे काय करायचे, की लोकांचं डिस्टर्ब नको म्हणून ते लोक जिथं विस्तार टाकतात त्या भागामध्ये जाऊन भजन करायचे. आपण काही दिवसापूर्वी यांच्याबद्दल बोललो होतो, की ज्या ठिकाणी विस्तार टाकतात लोक, तिथं कोणी जाणार नाही, फक्त विस्तार टाकायला जातात आणि तिथं जाऊन हे भजन करत बसायचे. आपण त्यांचं अनुकरण करू शकत नाही. आपल्याला सत्वगुणातलं ठिकाण असलं पाहिजे, सर्व काही बाहेरकारी स्थिती पण योग्य असली पाहिजे. त्याशिवाय आपल्या हरिनामामध्ये मन लागणार नाही किंवा ध्यानपूर्वक होणार नाही. परंतु एवढ्या शुद्ध स्तरावर हे गेले होते, की त्या विस्तार त्यागण्याच्या ठिकाणी जाऊन पण ते फार मग्न होऊन भजन करायचे, कीर्तन करायचे. आणि मग त्याचा फायदा काय, की लोक तिथं त्यांना भेटायला यायचे नाहीत आणि त्यांच्या भजनामध्ये व्यत्यय यायचं नाही. एवढंच नाही तर आणि काही-काही वेळेला काय करायचे, की असे काही घरं आहेत, जे फार जुने घरं आहेत, पडलेले आहेत, तिथं कोणीच राहत नाही आणि काही घरांच्यामध्ये भुताटकीचे म्हणजे जसं भुताने झपाटलेले जे घरं असतात, असं म्हणतात आणि त्यामुळे तिथं लोकं जाण्यासाठी भीतात. तशा ठिकाणी जाऊन ते काय करायचे, जप करायचे, आपले कीर्तन करायचे. का? कारण तिथं भीतीने लोकं येत नाहीत आणि मला एकांतामध्ये कीर्तन करायला संधी मिळेल आणि अशा वेळी ते कीर्तन करायचे. म्हणून त्यांना वैराग्य मूर्ती म्हणलेलं आहे. कारण त्यांना कशामध्ये पण आसक्ती नव्हती भौतिक गोष्टीमध्ये. मग एकदा काय झालं, की एका सरकारी अधिकाऱ्याने म्हणजे त्यावेळेला ब्रिटिश सरकारचं एक अधिकारी व्यक्ती होता, म्हणजे भारतीयच होता, पण तो सरकारी अधिकारी होता आणि तो काय करतो, या गौरकिशोरदास बाबाजी महाराजांच्याबद्दल त्याला फार सन्मान, आदर होता. तर तो काय विचार करतो, म्हणजे एकदा येतो गौरकिशोरदास बाबाजी महाराजांकडे आणि तो म्हणतो, की "हे बाबाजी महाराज, तुम्हाला मी एक नवीन जमीन घेऊन देतो आणि फक्त जमीनच नाही तर त्याच्यावर तुमच्यासाठी फार सुंदर असा आश्रम मी बांधून देतो आणि तुम्ही तिथं राहा आणि तिथं तुमचं भजन करा. तुम्ही इथं का ह्या अशा गलिच्छ ठिकाणी बसून भजन करता?" असं म्हणून ते प्रार्थना करतात त्यांना आणि अशा पद्धतीने विनंती करतात. परंतु त्यावेळेला गौरकिशोरदास बाबाजी महाराज काय म्हणतात, की "तुम्हाला कोणी सांगितलं की हे गलिच्छ ठिकाण आहे किंवा हे मला योग्य माझ्यासाठी इथं त्रास आहे म्हणून? मी इथं जप करतो, माझं भजन करतो आणि मला याच्यामध्ये फार आनंद आहे. इथं कोणी येत नाही, मला काही व्यत्यय नाही आहे. आणि तुम्ही मला तसा आश्रम बांधला चांगल्या ठिकाणी, तर लोकं येतील माझ्या भजनामध्ये फार व्यत्यय करतील आणि मला तो नको आहे. आणि त्यामुळे मी इथं विस्तार टाकणाऱ्या ठिकाणी भजन करण्यामध्येच मला फार आनंद आहे."
असं म्हणून त्यांना काय करतात, ते नकार देतात. आणखीन एक वेळा काय होतं, की त्या भागातले जे लोकल राजा होते, जसं संस्थान, छोटे छोटे संस्थान त्यावेळेला होते, तर त्या भागातला जो लोकल राजा होता तो पण त्यांच्यापासून फार प्रभावित झालेला होता. आणि तो राजा एकदा गौरकिशोरदास बाबाजी महाराजांकडे येतो आणि ते म्हणतात, की तुम्ही माझ्या राजधानीमध्ये या आणि तिथं माझ्या महलाजवळच तुम्हाला फार सुंदर असा आश्रम बांधून देईन आणि तिथं राहून तुम्ही भजन करा, भक्तीचं सर्व कार्य करा. तुम्ही कोणीच तुम्हाला तिथं त्रास देणार नाही, सर्व सुविधांनी युक्त असं मी तुम्हाला तिथं आश्रम बांधेन, असं तो राजा म्हणतो. तर ते राजाला गौरकिशोरदास बाबाजी महाराज काय म्हणतात, की मी तिकडे येण्यापेक्षा तूच माझ्यासोबत येऊन ह्या वनामध्ये राहा आणि त्याच्यामध्ये तुझं कल्याण आहे खरं, असं म्हणून त्या राजालाच उपदेश देतात. आणि वास्तविकता आहे की राजा असतो तो आपल्या भौतिक ऐश्वर्यामध्ये, राजकारभारामध्ये व्यस्त असतो आणि त्याच्यामुळे मनुष्य जीवनाचं सार्थक काय आहे, उद्देश काय हे त्याला माहीत नसतं आणि तो त्याच्यामध्ये काही वेळ लावत नसतो. आणि म्हणून ते म्हणतात, की तू त्या महलाला त्याग, त्या राजपदाला त्याग आणि माझ्याबरोबर येऊन वेगवेगळ्या झाडांच्या खाली राहा आणि त्याच्यामध्ये वास्तविक तुझं कल्याण आहे, असं म्हणून त्या राजाला काय करतात, नकार देतात. तर ही त्यांची वैराग्याची भावना किंवा स्थिती होती. परंतु हे गौरकिशोरदास बाबाजी महाराज एवढे वैरागी, एवढे बाबाजी स्थितीमध्ये होते, परंतु हे काय करायचे, भक्तिविनोद ठाकूर जे आहेत त्यांच्याप्रती फार आकर्षित झाले होते. आता भक्तिविनोद ठाकूर कोण आहेत? हे भक्तिसिद्धांत महाराजांचे वडील आहेत. आता काही नवीन भक्तांना थोडं कन्फ्युजन होईल, परंतु जुन्या भक्तांना हे कळेल. तर भक्तिविनोद ठाकूर हे भक्तिसिद्धांत महाराजांचे वडील आहेत आणि भक्तिविनोद ठाकूर हे गौरकिशोरदास बाबाजी महाराजांचे शिक्षा गुरु म्हणले जाते यांना. शिक्षा गुरु म्हणजे काय, की हे जे गौरकिशोरदास बाबाजी महाराज एवढे संन्यासी वैरागी होते, तरी ते भक्तिविनोद ठाकूरांच्या घरी जाऊन किंवा त्यांचं ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे तिथं जाऊन भागवत कथेचं श्रवण करायचे. आणि भक्तिविनोद ठाकूर कोण आहेत? एक गृहस्थ होते, मॅजिस्ट्रेट होते, जिल्हा न्यायाधीश होते आणि त्यांना 10 मुलं होती. मग पहा की हे गौरकिशोरदास बाबाजी महाराज वैरागी आहेत, भक्तिविनोद ठाकूर गृहस्थ आहेत, नोकरी करणारे आहेत, 10 मुलं आहेत, परंतु हे गौरकिशोरदास बाबाजी महाराज भक्तिविनोद ठाकूरांच्या मुखातून कथा श्रवण करण्यासाठी त्यांच्याकडे जायचे. का? कारण गौरकिशोरदास बाबाजी महाराजांना माहित होतं की भक्तिविनोद ठाकूर जरी कौटुंबिक व्यक्ती असले तरी त्यांचा भाव किंवा भक्तीचा स्तर किती श्रेष्ठ आहे आणि त्यामुळे भक्तिविनोद ठाकूरांना ते आपले गुरु मानायचे आणि त्यांच्या मुखातून कथा ते श्रवण करायचे. आणि त्यांना पटायचं. भक्तिविनोद ठाकूरांनी एका गीतामध्ये लिहिलेलं आहे, त्या गीतामध्ये लिहितात भक्तिविनोद ठाकूर, ग्रहे ठाको वने ठाको सदा हरी बोले डाको. की भक्ती म्हणजे काय, तुम्ही कुटुंबामध्ये राहावा किंवा वैरागी बनून वनामध्ये राहावा, कुठेही राहावा, परंतु तुम्ही भगवंताची भक्तिमय कार्य करा. त्याच्यामध्ये काय, मग त्याच्यामध्ये कौटुंबिक व्यक्ती आणि वैरागी व्यक्तीमध्ये मग काही अंतर नाही आहे, जर दोघंही भक्ती करत असतील तर. मग ते गुण भक्तिविनोद ठाकूरला लागू होत होता की ते कौटुंबिक जीवनामध्ये पण फार गंभीरतेने भगवंताची भक्ती करत होते, प्रचार करत होते, भरपूर काही गोष्टी करत होते. आपण त्यांच्याबद्दल पण बऱ्याच वेळा बोललेलो आहे. आणि त्यामुळे हे जे गौरकिशोरदास बाबाजी महाराज आहेत, इतर लोक त्यांच्याकडे येत असले तर त्यांना भेटायचे नाहीत, परंतु हे स्वतः भक्तिविनोद ठाकूरांकडे जायचे भेटण्यासाठी किंवा त्यांच्या मुखातून कथा ऐकण्यासाठी. तर असं स्थिती भक्तिविनोद ठाकूरांची होती किंवा गौरकिशोरदास बाबाजी महाराजांची पण होती. मग म्हणलेलं आहे वेळ होता 1 मिनिटाचा फोन. मग ह्यांच्याकडूनच काय करतात, जे भक्तिसिद्धांत महाराज म्हणजे आपल्या प्रभुपादांचे जे गुरु आहेत ते काय करतात, गौरकिशोरदास बाबाजी महाराजांकडून दीक्षा घेतात. मग भक्तिसिद्धांत महाराजांना भक्तिविनोद ठाकूरांकडून दीक्षा घ्यायची होती, कारण त्यांचे ते वडील होते, वडिलांकडून दीक्षा घ्यायची होती. परंतु भक्तिविनोद ठाकूर काय म्हणतात की नाही, तू दीक्षा घ्यायची असेल तर गौरकिशोरदास बाबाजी महाराजांकडून दीक्षा घे, ते योग्य आहेत. अशापर्यंत पहा, म्हणजे भक्तिविनोद ठाकूरांना त्यांच्याबद्दल आदर होता, गौरकिशोरदास बाबाजी महाराजांबद्दल, आणि गौरकिशोरदास बाबाजी महाराजांच्या हृदयामध्ये भक्तिविनोद ठाकूरांच्याबद्दल आदर होता. हा वैष्णवांचा स्तर होता. आणखीन एक कारण सांगितलं जातं की जे भक्तिसिद्धांत महाराज आहेत ते फार उच्च शिक्षित होते, फार विद्वान होते. त्यावेळेला ब्रिटिश लोक पण त्यांना फार आदर करायचे भक्तिसिद्धांत महाराजांचा. त्यावेळेला त्यांचं नाव विमल प्रसाद होतं. आणि हे जे गौरकिशोरदास बाबाजी महाराज हे एकदम अनपढ होते, त्यांना काही लिहिता वाचता पण येत नव्हतं, साधारण त्यांची सही पण करता येत नव्हती, परंतु भक्तीमध्ये फार श्रेष्ठ होते. आणि म्हणून जाणून बुजून भक्तिविनोद ठाकूरांनी भक्तिसिद्धांत महाराजांना गौरकिशोरदास बाबाजी महाराजांकडून दीक्षा घेण्यास सांगितलं. का?
कारण माझा हा मुलगा जो विमल प्रसाद आहे, भक्तिसिद्धांत महाराज हे काय आहेत, हे फार विद्वान आहेत, फार उच्च शिक्षित आहेत आणि त्याच्यामध्ये ह्या विद्वत्तेचा अहंकार आला नको पाहिजे आणि म्हणून ते गौरकिशोरदास महाराजांकडून त्यांच्याकडून दीक्षा घेण्यास लावतात. आणि तेवढंच कारण होतं, वास्तविक गौरकिशोरदास बाबाजी महाराज तेवढे श्रेष्ठ तराचे शुद्ध भक्त होते. आणि मग जेव्हा विमल प्रसाद त्यांच्याकडे दीक्षा मागण्यासाठी जातात, तर गौरकिशोरदास बाबाजी महाराज त्यांना मना करतात पहिल्यांदा. कारण मी योग्य नाही, तुम्ही तर एवढे उच्च शिक्षित आहात, एवढ्या उच्च कुलामध्ये जन्म घेतलेला आहे, मी तर साधारण एक अनपढ व्यक्ती आहे, मी योग्य नाही तुमचा गुरु बनण्यासाठी. आणि त्यांना नकार देतात. असं 17 वेळा त्यांना नकार देतात. म्हणजे 17 वेळा भक्तिसिद्धांत महाराज म्हणजे विमल प्रसाद गौरकिशोरदास बाबाजी महाराजांकडून दीक्षा घेण्यासाठी येतात किंवा मागणी करण्यासाठी येतात, पण 17 वेळा त्यांना दीक्षा देत नाहीत. मग शेवटी विमल प्रसाद त्यांना म्हणतात की तुम्ही जर मला दीक्षा दिली नाही तर मी ध्येय त्यागेन, कारण या ध्येयाचा काय फायदा मग मला जर योग्य गुरु मिळाले नाहीत तर. आणि त्यावेळेला गौरकिशोरदास बाबाजी महाराज विचार करतात की खरोखर हा मुलगा आहे हा फार गंभीर आहे आणि याला फार तळमळ आहे. आणि त्यामुळे मग काय करतात, शेवटी गौरकिशोरदास बाबाजी महाराज विमल प्रसाद यांना दीक्षा देतात. आणि गौरकिशोरदास बाबाजी महाराजांनी पूर्ण आयुष्यामध्ये एकाच व्यक्तींना म्हणजे ह्यांना भक्तिसिद्धांत महाराज विमल प्रसाद जे होते त्यांनाच फक्त दीक्षा दिल्या, बाकी कोणाला दीक्षा दिली नाही. का? कारण मी योग्य नाही म्हणायचे, पात्र नाही म्हणायचे, एवढी त्यांची श्रेष्ठ स्थिती असून पण. तर अशी त्यांचं जीवनचरित्र अजून भरपूर आहे, परंतु आता वेळ झाला आहे आपला. आणि अशी त्यांचं जीवनचरित्र होतं ते होते, म्हणून त्यांना वैराग्य मूर्ते म्हणलं जातं. नमो गौर किशोराय साक्षात वैराग्य मूर्ते विप्रलंब रसांबोधे पादांबुजाय ते नमहा. तर हा त्यांचा नाम मंत्र आहे आणि त्याच्यामध्ये म्हणून त्यांना वैराग्याची मूर्ती म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने त्यांचं फार श्रेष्ठ स्थान आहे. त्यांच्याकडून भक्तिसिद्धांत महाराजांनी दीक्षा घेतली होती. त्यांचा 13वा दिवस काल परवाच्या दिवशी होता. तर आपण अशा वेळेला त्यांच्यासाठी त्यांच्याकडे प्रार्थना केली पाहिजे की त्यांच्याप्रमाणे आमच्यामध्ये आपल्याप्रमाणे पण कृष्ण प्रेमाचा भाव प्रकट व्हावा. तर ठीक आहे, आपण इथं थांबूया. श्रील प्रभुपाद की जय, अनंत कोटी वैष्णव वृंद की जय, श्रील गौर किशोरदास बाबाजी महाराज की जय. तर सूचना शेवटची की आता जवळजवळ 2 आठवडे म्हणजे आपण साधना कार्ड पाठवून जवळजवळ 1 महिना झालेला आहे. कारण मागं 2 आठवड्यापूर्वी आपला दिपावलीच्या निमित्ताने शनिवार रविवार आपण शुक्रवार क्लास घेतला नव्हता आणि त्यामुळे साधना कार्ड पाठवण्यासाठी आपण सांगितलं नव्हतं. तर आता जवळजवळ 1 महिना झालेला आहे. तर आपण भक्तांनी साधना कार्डचे फोटो पाठवा आज उद्यामध्ये आणि पूर्ण महिन्याचं पण पाठवू शकता फोटो काढून, जेणेकरून आपण साधना काय काय झालं ते पाहू शकतो. तर सर्वांनी त्या पद्धतीने साधना कार्ड पाठवायचे. हरे कृष्ण. नमस्ते नर सिंहाय, नमस्ते नर सिंहाय, लाद लाद दाहिने प्रल्हाद लाद दाहिने, हिरण्यकशिपुर्वक्षः हिरण्यकशिपुर्वक्षः, शीलटङ्कनकालये शीलटङ्कनकालये, तो न सिंगापर तो न सिंगाई, तो न सिंगापर तो न सिंगा, यतो यतो यामि ततो न सिंगा, यतो यतो यामि ततो न सिंगा, बहिर्न सिंगारुद येन सिंगा, बहिर्न सिंगारुद येन सिंगा, नर सिंगमदीं शरणं प्रपदे, नर सिंगमदीं शरणं प्रपदे, तव कर कमलवरे नाकाम् अद्भुत सिंहा, दलित हिरण्यकशिपु तनुभृङ्गा, केशवधूता नरहरिरूपा, जय जगदीश हरे
कमल वरे आकाम अद्भुत संगाम दलित हिरण्यकशिपु तनुबिंदा केशवदूता नर हरि रूपा जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश जय केशवदूता नर हरि रूपा जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय विघ्न विनाशक नृसिंह देव विघ्न विनाशक नृसिंह देव जय प्रहलाद महाराज प्रहलाद महाराज प्रहलाद महाराज जय प्रहलाद महाराज प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद 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 नित्य गौर बोल हरि बोल हरि बोल हरि बोल नित्य गौर बोल हरि बोल हरि बोल हरि बोल। भक्ति विघ्न विनाशक भक्त वत्सल श्री नरसिंह भगवान की जय। भक्त राशि प्रहलाद महाराज की जय। शील प्रभुपाद की जय। निताय गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। हरे कृष्णा।